एका सराफा व्यापाऱ्याचे अपहरण करून पिस्तुलाच्या धाकानं 13,30,000 रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा मेघवाडी पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल येथून एकूण 6 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून देशी पिस्तूल, 4 जिवंत कारतूस आणि रोकड जप्त केली आहे। या धडकेबाज कामगिरीबद्दल पोलीस उपआयुक्त दत्तात्रय नलावडे यांच्या हस्ते संपूर्ण तपास पथकाला विशेष प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले। 20 जून 2026 रोजी रात्री सुमारे 11:15च्या सुमारास सराफा व्यापारी खोकन निताई मंडल हे दुकान बंद करून 12,50,000 रुपयांची रोकड व सोन्याचे तुकडे घेऊन स्मिता बार जवळून पायी जात होते। त्यावेळी 3 अनोळखी इस्मांनी स्वतःला गुन्हे शाखेचे पोलीस असल्याचे सांगून त्यांना थांबवले। आरोपींनी व्यापाऱ्याच्या छातीला पिस्तूल लावून त्यांना एका हुंदाई ऑरा कारमध्ये कोंबले। गाडीत बेदम मारहाण व जीवे मारण्याची धमकी देत 13,30,000 रुपयांचा मुद्देमाल लुटल्यानंतर आरोपींनी व्यापाऱ्याला रस्त्यात फेकून पलायन केले। घटनेचे गांभीर्य ओळखून मेघवाडी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि डंपडाटाच्या आधारे तपास सुरू केला। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी प्रथम नरेंद्र शेखर नाडर उर्फ कार्तिक याला कांदिवलीच्या वडारपाडा भागातून ताब्यात घेतले। कार्तिकच्या चौकशीनंतर गुन्ह्यात वापरलेल्या उबर कारचा चालक राहुल संतोष उपाध्याय याला 26 जून रोजी अटक करण्यात आली। त्यानंतर उत्तर प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या विपुल सुभाषचंद्र सिंग उर्फ महादेव याला पोलिसांनी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे चालत्या ट्रेनमधून ताब्यात घेतले। तपासाची सूत्र वेगानं हलवत उज्जैन येथून गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार कुंदन जगदीश सहाणी याला अटक करण्यात आली। त्याच्याकडून देशी पिस्तूल, 4 जिवंत कारतूस आणि रोकड जप्त करण्यात आली। कुंदनच्या चौकशीतून या कटाचा मुख्य सूत्रधार पश्चिम बंगालमधील ज्वेलर तापस टाकू पंडित असल्याचं उघडकीस आले। त्यानंतर पोलिसांनी हावडा येथून त्याला गजाआड केले। या प्रकरणात 28 जुलै रोजी 6वा आरोपी किश वीरेंद्र सहानी याला अटक करण्यात आली, ज्याच्या मोबाईलमध्ये ॲपच्या साह्यानं बनवलेले बनावट ओळखपत्र व पोलिसांचे खोटे ओळखपत्र आढळून आले। या गुंतागुंतीच्या आंतरराज्यीय गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण शाळीग्राम आणि मुख्य तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सम्राट वाघ यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती। या पथकात पोलीस निरीक्षक श्याम पवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर घाडगे, पोलीस उपनिरीक्षक श्याम आहिरे आणि पोलीस उपनिरीक्षक मनोज भोसले यांचा समावेश होता। तसेच या प्रकरणात ग्राउंडवर उतरून प्रत्यक्ष कामगिरी करणाऱ्या अंमलदारांमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोविंद पवार, पोलीस हवालदार दत्तात्रय माने, राजेश ठाकूर, गुरुनाथ राठोड तसेच पोलीस अंमलदार प्रसाद म्हात्रे, अक्षय सातपुते, अविनाश कापसे, सुनील माने, विशाल पिसार, देवेंद्र ठाकूर, रामचंद्र कांजर, शुभम खरात, शुभम पाटील, आकाश राठोड, संदीप शिरसाट आणि शैलेश पवार यांचा समावेश होता। या सर्व अधिकाऱ्यांच्या आणि अंमलदारांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळेच ही टोळी अवघ्या काही दिवसात गजाआड झालीये।